सुप्रभात. सुप्रभात. निशिदिन पुष्प निरूपण पुष्प 2. देव किंवा आत्मसंसाराचा मानव केवळ विश्वस्त आहे. देव किंवा आत्मसंसाराचा मानव केवळ विश्वस्त आहे. सर्व संसारच चैतन्याचा, देवाचा, आत्म्याचा आहे. याची विशुद्ध जाण म्हणजेच संसारातील परमार्थ. उलट पक्षी अशा परमेश्वरी संसाराला माझा माझा म्हणून व्यक्ती केंद्रित राहून तसाच मर्यादित समजणे म्हणजे परमार्थातील संसार. याचा थोडक्यात परामर्श आपण या पूर्व निरूपणात घेतला आहे. थोडे आपण अधिक अवलोकन शांत दक्ष भावात केले तर मानव आजपर्यंतचा सर्वाधिक उत्क्रांत परमेश्वरी जीव म्हणून असल्याने ते असे अवलोकन करणे आपल्याला शक्य आहे. असे लक्षात येईल की चैतन्य, आत्मा किंवा देव यांचाच हा सर्वस्वी विश्वरूप असा संसार प्रपंच असून त्यातील एक तुकडा, भाग, हिस्सा हा प्रत्येक मानवाने त्याच्या जन्मासोबत त्याच्यासाठी किंवा त्याच्या पुढील जीवनाची साधन सामुग्री शिदोरी म्हणून आणला आहे. जीवन प्रवासातील जीवाने म्हणजे येथे प्रामुख्याने माणसाने त्याच्यासोबत आणलेली ही देवप्रपंचातील त्याची शिदोरी आहे. हेच ते माणसाचे त्याचे सोबत आणलेले प्राक्तन किंवा संपूर्ण चैतन्य, आत्मा, देव यांच्या प्रपंचातील त्याची हिस्सेदारी. आता पहा, जन्मात प्राप्त झालेली जीव किंवा मानव देहधारी रचना ज्यामध्ये मुख्यतः प्राणाधारित 36 तत्वांची यंत्रणा आहे. त्याला वाटले तर आपण असेही म्हणू शकता की परमेश्वराने खास बनवलेल्या स्वयंचलित देह विमानात प्राणरूपी इंधन भरून परमेश्वराचा लाडका जीव मानव या पृथ्वी तलावर जीवन प्रवासाला आला आहे. तसेच त्याच्या सोबत जन्मजात एक ईश्वरी संसाराचा तुकडा, भाग, हिस्साही आला आहे. तर स्वयंचलित मानव तो त्याला जन्मजात मिळालेली ईश्वरी प्रपंचातील हिस्सेदारी अथवा शिदोरी यावर आधारित पुढील जीवन प्रवास घडत असतो. हे ध्यानात आले पाहिजे. जर हा संसार माझा तुझा नसून परमेश्वराचा किंवा विश्वनिर्मात्याचाच आहे याचे भान न सुटता मानवाने आपला जीवरूप देह व जन्मजात वाटायला आलेली परिस्थिती याचे नीट चिंतन केले तर त्याला एक अद्भुत शोध लागेल. काय असेल हा शोध? धागोधागी वसे वस्त्र, आत्मसत्ती तसे जग, विचारांतरी जाणे आत्मतत्व रूपी जग. याला अष्टावक्र संहितेत अष्टावक्र म्हणतात. तंतु मात्रो भवे देव पटो यद वद विचारतः आत्मतन मात्रमेवेदम तद विश्वम विचारितम. येथे लक्षात घ्यायचा पुन्हा चिंतनात व मनोहृदयात मेंदूच्या पेशींमध्ये नीट पडताळून तपासून घ्यायचा हाच मुद्दा आहे की खरे तर हेच एकमेव सत्य आहे की जग हा आत्मसत्तेचा विस्तार आहे. उलट पक्षी सारा विश्व संसारच देवाचा आहे. जग हा आत्मसत्तेचाच विस्तार आहे. याची उलटी बाजू म्हणजे संपूर्ण विश्व संसार हा देवाचाच आहे. तो कुणा माझा तुझा व्यक्तीचा नव्हे. मग संपूर्ण मानवजात जेव्हा हे समजेल की देवाच्या विश्वरूप संसारात मानव विश्वस्त म्हणून या ईश्वररूप जगत निराळात विश्वसंपदेचा विश्वासू कारभारी म्हणून देवाने पृथ्वीवर पाठवला आहे. आता परत ऐका हे वाक्य. जर आपल्या लक्षात आलं या संपूर्ण विश्व संसार देवाचा आहे, तो कुणा माझा तुझा नव्हे, तर मानवजात किंवा मानव या पृथ्वी तलावर का आला? तर हे नीट आपण चिंतन केलं तर संपूर्ण मानवाला कळेल की संपूर्ण मानवजात ही या देवाच्या विश्वरूप संसारात, या आत्म्याच्या संसारात मानवजात ही विश्वस्त म्हणून या जगत निधानाचे म्हणजे या जगरूपी संपदेचे, विश्व संपदेचे विश्वासू कारभारी किंवा विश्वस्त म्हणून मानव जातीला
देवाने पृथ्वीवर पाठवले आहे. म्हणून मानव नव्हे मालक, तर आत्मसंसाराचा किंवा विश्वरूप विश्वदेव संसाराचा सर्वोत्कृष्ट विश्वस्त आहे. म्हणून मानव नव्हे मालक, मानव नव्हे मालक, तर आत्मसाम्राज्याचा, आत्मसंसाराचा, आत्मसंसार रूपी निधान म्हणजे ठेव्याचा मानव हा विश्वस्त आहे. हे जर आपल्या लक्षात आले तर मानवाने जरूर आता इथून पुढे कमीत कमी ऐकणाऱ्याने जरूर 24 तास हे चिंतन त्यांच्या मनहृदय मेंदूमध्ये चालू राहावे की हा विश्वरूप जो संसार आहे तो देवाचा आहे, तो आत्म्याचा आहे, परमेश्वराचा आहे आणि मी मानव म्हणून येथे या संपूर्ण विश्वरूप ठेव्याचं रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणून पृथ्वीवर आलेलो आहे. तर हे विश्व ही आत्मसत्ता आहे, हे विश्व हे आत्म्याचं वैभव आहे आणि त्या आत्मसत्तेचं, आत्मवैभवाचं, त्या आत्मसंसाराचं नीट परिपोषण करण्यासाठी, त्याची काळजी घेण्यासाठी मानव येथे आलेला आहे. म्हणून माझा तुझा असा मानवाचा संसार नव्हे, संसार देवाचा, विश्व देवाचं, संपत्ती देवाची, खजिना देवाचा आणि त्याचं नीट रक्षण करण्यासाठी विश्वस्त म्हणून, मानव म्हणून प्रत्येक माणसाने जाणलं पाहिजे की या विश्वरूप आत्मसत्तेचा, या विश्वरूप आत्मखजिन्याचा या एक विश्वस्त म्हणून या पृथ्वीवर आलेलो आहे आणि विश्वस्त म्हणून माझे जे कर्तव्य आहे ते मी नीट समजून घेतले तर निश्चितच पुढे आपल्याला अधिकाधिक मानव प्रगती म्हणजे नेमकं काय किंवा मानवाला सत्य उमजणं म्हणजे काय की मानवाला देव भेटणं म्हणजे काय या सर्वांचा विचार आपण इथून पुढे करू शकतो. सध्या आपण एवढंच लक्षात ठेवा की हा संसार देवाचा आहे, आत्म्याचा आहे, परमेश्वराचा आहे आणि मानव म्हणून त्या परमेश्वराच्या संसाराचा, परमेश्वराच्या विश्वरूप ठेव्याचा एक रक्षण करता शांत दक्षपणे पारा करणारा एक विश्वस्त म्हणून मानव या पृथ्वीवर आलेला आहे. इतकं सध्या आपण लक्षात ठेवावं आणि आजचं हे निरूपण देव किंवा आत्मसंसाराचा मानव केवळ विश्वस्त आहे याचं पुढील 24 तास नीट अनुसंधान करावं. पुढचं निरूपण उद्याच्या भागात पाहू. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन. सुप्रभात.